30 एप्रिल 2026. फक्त एक महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. भारताच्या वृषभ लग्नाच्या कुंडलीत मंगळ महादशा चालू आहे आणि राहूची अंतर्दशा सुरू झाली आहे. भारताच्या जन्मकुंडलीत मंगळ आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात, राहू कृत्तिका नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात आणि गोचरीने मंगळ मीन राशीत 11व्या भावात, राहू कुंभ राशीत 10व्या भावात, शुक्र स्वराशी पहिल्या भावात. हे काय संकेत देत आहेत? राजकारणात बदल, अर्थव्यवस्थेत चढ उतार, सीमेवर तणाव की नवीन नेतृत्वाचा उदय? जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही तर 2026 मधील एक महत्वाचा कालखंड समजून घेण्याची संधी तुम्ही गमावू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण भाव, ग्रह, नक्षत्र या तिन्ही पातळ्यांवर सखोल विश्लेषण करणार आहोत. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी आणि तुम्ही पाहतात दुर्वा ॲस्ट्रो. आज आपण भारताच्या जन्मकुंडलीवर 15 ऑगस्ट 1947 वृषभ लग्न, मंगळ महादशा आणि राहू अंतर्दशा या काळात कोणते परिणाम संभवतात हे भाव, ग्रह आणि नक्षत्र या तिन्ही स्तरांवर समजून घेणार आहोत. 30 एप्रिल 2026 ची प्रमुख ग्रहस्थिती भारताच्या जन्म लग्नाप्रमाणे वृषभ लग्न आहे. लग्नेश शुक्र स्वराशी पहिल्या भावात, लग्नेश अत्यंत बलवान मंगळ मीन राशीत 11व्या भावात, राहू कुंभ राशीत 10व्या भावात, शनी मीन 11व्या भावात, तर गुरु मिथुनेचा 2ऱ्या भावात. सर्वप्रथम लग्नेश शुक्र स्वराशी प्रथम भावात अत्यंत बलवान आहे. यामुळे राष्ट्राची मूलभूत स्थिरता टिकून राहण्याची प्रवृत्ती दिसते. आर्थिक संरचना, कृषी, उद्योग तसेच कला, संस्कृती क्षेत्रामधून या क्षेत्रांना आधारभूत बळ मिळेल. जनतेमध्ये आशावाद, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताची सध्या चालू असलेली मंगळ महादशा आणि राहू अंतर्दशा यांचे प्रभाव बघू. जो मुख्य भाग आता आहे, मंगळ हा वृषभ लग्नासाठी सप्तमेश व द्वादशेश म्हणजे 7व्या आणि 12व्या भावाचा या दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्याने परदेशी संबंध, करार, संघर्ष आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित हालचाली सक्रिय होतात. राहू 10व्या भावात असल्याने सत्ता, शासन, व्यवस्था आणि सार्वजनिक प्रतिमेत बदल, अस्थिरता आणि नव्या पद्धतींचा प्रभाव दिसतो. जन्मकुंडली मंगळ आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये स्थित आहे. हे राहूच्या अधिपत्याखालील नक्षत्र असून परिवर्तन, पुनर्रचना आणि तीव्र हालचाली दाखवतो. म्हणून या काळात तंत्रज्ञान, माध्यमे,
माहिती प्रणाली आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये वेगवानता आणि ठळक बदल दिसू शकेल. राहू मंगळ यांचा नक्षत्र संबंध बघू. राहू कृत्तिका नक्षत्राच्या तृतीय चरणात आणि मंगळ आर्द्रा नक्षत्रात असल्याने हा काळ शुद्धीकरण आणि पुनर्रचना दर्शवणारा ठरतो. या संबंधामुळे सर्व स्तरातील लपलेल्या बाबी उघड होणे, संस्थात्मक त्रुटी समोर येणे आणि त्यावरही कार्यवाही होणे अशी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे काही विद्यमान संस्था, गट किंवा नेतृत्वावर दबाव वाढू शकतो. तसेच नवीन नेतृत्व, नवीन धोरण, सुधारणा प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. माध्यमांमध्ये चर्चेची तीव्रता वाढीस लागेल. माहितीचे प्रसारण आणि सार्वजनिक प्रतिक्रिया तीव्र होण्याची शक्यता, म्हणजे तशी प्रवृत्ती दिसून येईल. भाव, ग्रह, नक्षत्र यांचं, या सर्व घटकांचं मिळून एकत्रित फलित बघूया. भारताच्या 10व्या घरात जो 7वा भाव आहे, राहू कृत्तिका नक्षत्रात 10व्या भावात असल्याने सत्तेची प्रतिमा बदलते. परसेप्शन वॉर निर्माण होतं. राजकीय पातळीवर धोरणात्मक बदल होतील. डिजिटल आणि माहिती नियंत्रणाच्या पद्धती अधिक सक्रिय होऊ शकतील. 11वे घर लाभ भाव, मंगळ व शनी एकादश भावात असल्याने लाभात संघर्ष, प्रयत्न आणि धोरणात्मक दडपणातून प्राप्त होतात. सरकारला राजकीय समर्थन टिकवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच मित्र राष्ट्रांशी संबंधित व्यावहारिक आणि हितसंबंधावर आधारित राहतात. ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात सक्रिय हालचाली आणि प्रगती दिसून येईल. गुरु द्वितीय भावात असल्याने आर्थिक बळ निर्माण होण्याची शक्यता दिसते, परंतु धनाचे वितरण हे असमान राहू शकेल. तसेच निर्यात आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये वाढीचे संकेत दिसून येत आहेत. केतू चतुर्थ भावात असल्याने आंतरिक अस्थिरता, भूमी, कृषी किंवा राज्यस्तरावर काही हालचाली दिसून येऊ शकतात. जनतेमध्ये असंतोषाची भावनाही निर्माण होऊ शकते, परंतु ही भावना दीर्घकालीन स्वरूप धारण करेल असे मात्र दिसून येत नाही. 12वं घर वेळ भाव, परराष्ट्र आणि खर्च या संदर्भात. या भावात सूर्य, बुध द्वादश भावात असल्याने सरकारी खर्च, परराष्ट्रीय धोरण आणि गुप्त योजनांवर विशेष भर राहील. एकूण चित्र बघता हा काळ बदल, शुद्धीकरण आणि नवनिर्माण दर्शवतो. आर्थिक प्रगतीसोबत राजकीय ताण, आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवान परिवर्तन दिसून येईल. शुक्राच्या बळामुळे स्थिरता टिकेल, तर मंगळ राहू प्रभावामुळे अस्थिरता आणि
बदल निर्माण होतील. 2026चा हा कालखंड मिश्रित स्वरूपाचा आहे. सकारात्मक बाजू आर्थिक वाढ, नवनिर्माण होण्याची, संरचनात्मक बदल घडण्याची शक्यता. सावधगिरी काय? राजकीय ताण, माहिती युद्ध, सीमावाद आणि अनिश्चितता. मंगळ राहू शांतीसाठी हनुमान चालिसा जनतेने पठण करावं. राहू शांती मंत्र सर्वांनी म्हणावा आणि परमेश्वराजवळ राष्ट्र हित साधण्यासाठीची प्रार्थना करावी. ज्योतिष हे मार्गदर्शन आहे. अंतिम परिणाम प्रत्येकाचे कर्म आणि प्रयत्नांवर अवलंबून असतो. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा बदल कोणत्या क्षेत्रात दिसून येईल? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण राज्यनिहाय सखोल विश्लेषण बघणार आहोत. धन्यवाद.